नमस्कार विद्यार्थी मित्र, ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण समजून घेत आहोत लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक घटक कसे परिणाम करतात याबद्दलची माहिती घेतलेली होती। आर्थिक घटकांमध्ये प्रमुख 5 घटक हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात: वाहतूक, औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, नागरीकरण, तांत्रिक प्रगती। इंग्रजीमध्ये हे मुद्दे म्हणजे ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इन्क्रीज इन ट्रेड, अर्बनायझेशन, टेक्निकल डेव्हलपमेंट। तर जाणून घेऊयात आर्थिक घटक हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम कसे करतात। वाहतूक, वाहतुकीच्या सोयींचा विकास ज्या प्रदेशात जास्त असतो त्या ठिकाणी लोकसंख्येची घनताही जास्त असते। वाहतुकीच्या सुविधांमुळे व्यापार, उद्योगधंदे यांची निर्मिती होते। नवनवीन औद्योगिक केंद्रे ही या व्यापारी मार्गावरच उदयास आलेली दिसून येतात। उदाहरणार्थ रशियातील सायबेरिया, कॅनडाचा पश्चिम भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या सुविधांमुळे औद्योगिक विकास हा झालेला दिसून येतो। विकसित वाहतूक सुविधांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे प्रमाण वाढते। स्थलांतरामुळे लोकसंख्येचे विभाजन होते। ज्या ठिकाणाहून लोकसंख्या स्थलांतरित होते त्या ठिकाणी मात्र लोकसंख्या ही कमी होऊन त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या निर्माण होते। उदाहरणार्थ हाँगकाँग, सिंगापूर, झंबिबार, हवाई बेटे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्थलांतर झालेले दिसून येते। किनारी भागात स्वस्त, सुलभ व सुरक्षित असा जलवाहतुकीचा लाभ मिळतो। खंडांतर्गत भागात असा लाभ मिळत नाही, त्यामुळे खंडांतर्गत भागापेक्षा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती असलेली दिसून येते। उदाहरणार्थ मुंबई या ठिकाणाहून स्वस्त जलद वाहतूक आहे, आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहे, त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठीच्या रेल्वे वाहतूक देखील आहेत व रस्ते वाहतूक देखील आहेत। परिणामी वाहतुकीच्या सुविधांमुळे औद्योगिक, व्यापारी आणि उद्योगधंद्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये झालेल्या विकासामुळेच लोकसंख्या ही जास्त आढळलेली दिसून येते। औद्योगिक विकास, औद्योगिकदृष्ट्या विकसित प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता ही अधिक असते। ग्रामीण भागातील लोक औद्योगिक केंद्रांकडे स्थलांतर हे रोजगारासाठी करत असतात। परिणामी दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकसंख्येची गर्दी अथवा घनता ही वाढत जाते। पश्चिम युरोपियन देश, संयुक्त संस्थानाचा पूर्व किनारा येथे औद्योगिक प्रगती ही झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापार वृद्धी झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे लोकसंख्येच्या संरचनेत बदल झालेला दिसून येतो। औद्योगिक क्रांतीच्या फैलावामुळे खनिजांच्या आणि ऊर्जा साधनांच्या स्थानांना महत्त्व प्राप्त झालं, कारण याच 2 कच्च्या मालावर आधारित उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण होत असते, उद्योगधंद्यांची भरभराट अवलंबून असते। म्हणूनच ही उगमस्थाने व उद्योग समूहांचे केंद्रीकरण ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी औद्योगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या केंद्रित झालेली दिसून येते। उदाहरणार्थ भारतातील बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या औद्योगिक पट्ट्यामध्ये, तसेच वायव्य युरोप, ईशान्य संयुक्त संस्थाने, युरोपीय रशिया, जपानमधील होन्शू बेटांचा आग्नेय भाग या ठिकाणी औद्योगिक विकास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसून येते। व्यापार वृद्धी, व्यापार वृद्धी हा देखील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे। मुंबई, शांघाय, न्यूयॉर्क, लंडन या आंतरराष्ट्रीय बंदरांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यापाराची वाढ किंवा विकास हा झालेला दिसून येतो। परिणामी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही केंद्रित झालेली दिसून येते। काही नद्यांच्या काठावर देखील व्यापार वृद्धी ही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते। कानपूर, फ्रान्समधील लिओन या शहरांच्या व्यापारात झालेल्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येत देखील वाढ झाली। त्याचबरोबर काही शहरे ही रेल्वे मार्गावर व्यापारी केंद्रे म्हणून विकसित झालेली दिसून येतात। उदाहरणार्थ नागपूर, शिकागो। नागरिकीकरण,
इसवी सन 2020च्या आकडेवारीनुसार जगातील 56% लोकसंख्या ही नगरामध्ये राहते. भारतही आता मोठ्या प्रमाणावर नागरीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताची 34% लोकसंख्या ही नागरी केंद्रात राहते. नागरीकरण याचाच अर्थ लहान नगराचे रूपांतर मोठ्या नगरामध्ये होणे, मोठ्या नगराचं रूपांतर महाकाय नगरात होणे, ही क्रिया म्हणजेच नागरीकरण होय. नागरीकरण ज्यावेळेस वाढते त्यावेळेस वाहतूक, दळणवळण सुविधा यांच्यात भर पडते. अनेक प्रकारचे उद्योगधंदे हे त्या ठिकाणी स्थापित होतात. परिणामी रोजगाराची सुविधा व व्यवसायाची संधी ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपलब्ध होते. परिणामी इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोकसंख्या या नागरी केंद्रांच्या ठिकाणी येते आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक भरभराट करण्याच्या दृष्टीने हे स्थलांतर झालेले दिसते. नागरी केंद्रामध्ये आरोग्यविषयक, प्रशासकीय सेवा, शिक्षणाच्या सोयी सुविधा यांच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर इतर भागातून स्थलांतरित लोकसंख्येची भर ही दिवसेंदिवस पडतच असते. जगातील सिंगापूर, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, स्वीडन, जर्मनी, डेन्मार्क, नेदरलँड, संयुक्त संस्थाने, कॅनडा, माल्टा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना, उरुग्वे, इस्रायल या देशांचे नागरीकरण हे वाढलेले आहे. परिणामी त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही देखील वाढलेली आहे. टोकियो, न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को, कोलकाता, पॅरिस, मुंबई ही जगातील अतिदाट लोकवस्तीची नागरी केंद्रे असलेली दिसून येतात. तांत्रिक प्रगती आणि औद्योगिक क्रांती यांचा जवळचा सहसंबंध आहे. ज्या ठिकाणी तांत्रिक प्रगती जास्त होते त्या ठिकाणी औद्योगिक प्रगती देखील अधिक होते. कृषी, व्यापार, वाहतूक यांच्याशी देखील ही तांत्रिक प्रगती निगडीत असते. औद्योगिक क्रांतीमुळे तंत्रज्ञानाला नवीन क्षितिजे ही प्राप्त झाली. परिणामी युरोप, अमेरिका, संयुक्त संस्थाने, जपान येथे झालेल्या तांत्रिक विकासामुळे लोकसंख्येची घनता ही वाढलेली दिसून येते. भारतात देखील अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमुळे पुणे, बंगलोर, हैदराबाद, नागपूर या IT क्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची वाढ झालेली दिसून येते व घनता ही वाढलेली दिसून येते. अशा या तांत्रिक प्रगतीमुळे स्थलांतराचा वेग हा वाढत जातो. आंतरराष्ट्रीय याशिवाय देशांतर्गत स्थलांतर हे वेगाने घडत असलेलं दिसून येतं. परिणामी ज्या ठिकाणी स्थलांतरित लोकसंख्या ही एकवटलेली असते तेथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची घनता ही जास्त असते. याउलट ज्या ठिकाणाहून स्थलांतर होत असते तेथे मात्र लोकसंख्येची घनता ही कमी होत असते. तर अशा प्रकारे आर्थिक घटक हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करताना आपण पाहिले आहेत. धन्यवाद.